सिलिंग फॅन वाइंडिंग हा सिलिंग फॅन आहे. यामध्ये स्टार्टिंग आणि रनिंग अशा दोन प्रकारच्या वाइंडिंग आहेत. या फॅनला 3.5 mm चा कॅपॅसिटर बसवलेला आहे. सर्व मोटर्समध्ये सर्व कनेक्शन्स बाहेर काढलेली असतात. पण सिलिंग फॅनमध्ये मोटरच्या आतच स्टार्टिंग आणि रनिंग कनेक्शन कॉमन म्हणजेच एकत्र करून घेतात. आपल्याला मोटरच्या बाहेर हे कॉमन, एक रनिंग आणि एक स्टार्टिंग असे 3 कनेक्शन्स मिळतात. मग कॉमन कनेक्शनला फेज आणि रनिंगला न्यूट्रल अशा वायर्स जोडून घेतात. त्यानंतर रनिंग आणि स्टार्टिंग अशा 2 टोकांना कॅपॅसिटर जोडतात. इतर सर्व मोटर्समध्ये स्टेटर स्थिर असतो आणि रोटर फिरतो. पण ह्या फॅनच्या मोटरमध्ये रोटर स्थिर असतो आणि स्टेटर फिरतो. फॅन खोलण्यापूर्वी इतर मोटर्सप्रमाणेच ह्या मोटरलाही मार्किंग करून घेतात. आता सगळे स्क्रूज थोडे थोडे लूज करून घ्यावेत. एकच स्क्रू पूर्ण काढला आहे असं करू नये. असे केल्यास एकाच स्क्रूवर लोड येऊ शकतो आणि शाफ्ट आउट होऊ शकतो. मोटर खोलताना जास्ती ठोकू नये. जास्ती ठोकल्यास वाइंडिंग खराब होण्याची शक्यता निर्माण होते, कारण वाइंडिंग आधीच वीक झालेलं असू शकतं. हा आहे रोटर आणि हा आहे स्टेटर. हे बॉल बेअरिंग्ज आहेत. ही स्प्रिंग बॉल बेअरिंगला टेन्शन देण्यासाठी वापरतात. स्टेटरमध्ये रनिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग असते. रनिंग आणि स्टार्टिंग दोघांचे टोक कॉमन करून बाहेर काढतात. एक रनिंग आणि एक स्टार्टिंग अशी 2 टोकं बाहेर काढतात. रनिंग वाइंडिंग मधील कनेक्शन्स टॉप ते टॉप म्हणजेच सुरुवात ते सुरुवात अशी केली जातात. आणि स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये कनेक्शन्स बॉटम ते बॉटम म्हणजेच शेवट ते शेवट अशी केली जातात. आपल्याला जे वाइंडिंग केलेले दिसत आहे ते कुठेही लोखंडाला टच झालेलं नाही. त्यासाठी वाइंडिंगच्या भोवती इन्सुलेशन पेपर घालतात, जेणेकरून वाइंडिंग ग्राउंड म्हणजेच बॉडी शॉर्ट होत नाही. अशा प्रकारे आपण फॅन वाइंडिंग कसे असते ते पाहिले.